पेडेकरांना किंवा हे तर म्हणतात की शिवाजी महाराजांची रामदासांची भेटच झाली नाही आणि पुरावे आहेत तसे, आणि तुम्ही तर सांगता. बाबासाहेब पुरंदरे पत्रकारांना म्हणाले, ते म्हणतायत ते खोटं नाही. मग पत्रकार म्हणाले, तुम्ही का नाही असं सांगत? ते म्हणले, ते इतिहास जरा ताणतायत. मी संशयाचा फायदा देऊन असं म्हणतोय. संशयाचा फायदा गुन्हेगाराला देतात, लक्षात ठेवा. आपण नीट समजून घ्या. संशयाचा फायदा कोणाला देतात? गुन्हेगाराला देतात. बाबासाहेब पुरंदरेंनी कबूल केलं की होय, शिवाजी महाराजांची रामदासांच्या आयुष्यात एकदाही भेट झाली नव्हती, हे खरं आहे. आम्ही कोकळून मांडल्यानंतर मग मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो, बाबासाहेबांनी शाळेच्या वयात असताना मला खूप मदत केलेली आहे. वैयक्तिकरित्या मी त्यांचा कृतज्ञ आहे. त्यांनी मला वह्या पुस्तकं घेऊन देण्यापासून खर्च केलेला आहे. त्यामुळे वैयक्तिकरित्या माझं त्यांचं काहीही भांडण नाही. मी त्यांचा कृतज्ञच आहे. परंतु प्रश्न आहे तो वैचारिक चर्चेचा, प्रश्न आहे तो वैचारिक मतभेदांचा, वैचारिक मुद्द्यांचा. भावानंद बहिणीनो, आपला विषय चालला होता तो हा की बाबासाहेब पुरंदरेंच्या जेव्हा लक्षात आणून दिलं गेलं की ज्या 534 आणि 537 कागदपत्रांचा तुम्ही आधार घेताय, त्याच्यापैकी 537 मध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक उल्लेखच नाहीये. हा म्हणले, बरोबर आहे, नाहीये. आणि 534 मध्ये उल्लेख आहे, पण शिवाजी महाराजांनी स्वतःला नाही म्हणून घेतलेलं. शिवाजी महाराजांच्याकडे दक्षिणा मागायला गेलेल्या एका भटजीने शिवाजी महाराजांचं कौतुक करताना, तुम्ही ब्राह्मणांचंही पालन करता तेव्हा मला दक्षिणा द्या, असं म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजांनी म्हणून घेतलेलं नाही स्वतःला. शिवाजी महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेला एकही कागदपत्र, एकही पत्र, एकही दस्तावेज उपलब्ध नाही. पण तरीही बाळ गंगाधर टिळकांपासून बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत सगळ्यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक. म्हणजे एक गोष्ट खोटी असून सुद्धा दडपून हे लोक एवढ्या वेळा सांगतात की तुमची माझी पाठ होऊन जाते, आणि झोपेतनं उठलं तरी आपण सुद्धा गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवराय सुरू करतो. भावानंद बहिणीनो, याच संदर्भामध्ये पुढच्या मुद्द्याकडे, पुढच्या मिथकाकडे आपण जाणार आहोत, आणि तो हा की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, आणि म्हणून शिवाजी महाराज मोठे झाले, म्हणून शिवाजी महाराजांचं जे काही प्रचंड असं काम झालं ते घडलं, रामदासांमुळे घडलं. आता तुम्हाला या संदर्भामध्ये मात्र थोडे पेशन्स, थोडा धीर राखला पाहिजे, आणि जरा माझ्याबरोबर एक 3-4 मिनिटं फिरायला आलं पाहिजे. भावानंद बहिणीनो, रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु ठरवण्याच्या मागची कारस्थानं जी आहेत, त्याच्यातलं मुख्य कारण हे की जर का शिवाजी कर्तबगार असतील, बुद्धिमान असतील, मोठे असतील, आणि ते मराठा असतील, तर आम्हाला किती अपमानकारक आहे हो. आमच्या मदतीशिवाय, आमच्या सहकार्याशिवाय, आमच्या मार्गदर्शनाशिवाय तुमचा माणूस मोठा होऊ शकतो? किती अपमानास्पद आहे. आणि त्यामुळे तो आमच्याच माणसामुळे मोठा झाला हे तरी मग सिद्ध केलं पाहिजे. पण दाद दिली पाहिजे कष्टाची. अरे, एक खोटी गोष्ट सांगण्यासाठी या माणसांनी किती कष्ट करावेत. मी आपल्याला पुरावे देतो, नुसते ऐकून सुद्धा दमछाक होईल तुमची. पहिल्यांदा या संदर्भामध्ये सुपारी घेऊन कामकाज सुरू केलं ते इतिहासाचार्य राजवाडे यांनी. त्याला फोडणी दिली ती हरिनारायण आपटे या कादंबरीकाराने. त्याच्यात भर घातली ती बाळ गंगाधर टिळक या राजकीय नेत्याने. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे कारस्थान उचलून धरून चालवण्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले ते शंकर श्रीधर देव यांनी. त्याला जोड दिली भास्कर वामन भट यांनी. त्यात सहभागी होते लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, त्यात सहभागी होते अनंतदास रामदासी, ज.स. करंदीकर, डॉक्टर S.S. शिवदे. भावानंद बहिणीनं त्यात सहभागी होते न्यायमूर्ती रानडे सुद्धा. त्यात सहभागी होते बादा पळणिटकर. त्यात सहभागी होते दास विश्रामधाम या ग्रंथाचे लेखक. त्यात सहभागी होते सदाशिव खंडू आळतेकर. आता हे एवढे लोक एक सुपारी घेऊन किती वर्ष काम करतात? 1870 पासून 2004 पर्यंत. अरे, एका कामासाठी, एका मुद्द्यासाठी एवढी चिकाटी. 1870 ते 2004. मी तुम्हाला पुस्तकांची नावं सांगू का या विषयासाठी लिहिलेल्या? न्यायमूर्ती रानड्यांच्या पुस्तकाचं नाव आहे राईज ऑफ मराठा पॉवर. त्याच्यामध्ये रानड्यांनी असं दाखवलं की संतांमुळे शिवाजीला सामाजिक बलस्थान मिळालं आणि शिवाजी पुढे आले. पण त्यातला संत रामदासांचा धागा उचलून मग इतिहासाचार्य राजवाड्यांपासून लोकांनी सुरुवात केली. मी नुसतं अगदी 15 सेकंदामध्ये आपल्याला नावं वाचून दाखवतो बघा. गीता रहस्यामध्ये टिळकांनी पान 431 वर या संबंधामध्ये भर घातली. शंकर श्रीधर देव यांनी 1893 साली सत्कार्य उत्तेजक सभा नावाची धुळ्याला संस्था स्थापन केली. 1915 साली श्री रामदास आणि श्री रामदासी
या नावाचं मासिक काढलं. 1942 साली श्री समर्थ हृदय नावाचा ग्रंथ लिहिला. 1945 साली श्री समर्थ संप्रदाय नावाचा ग्रंथ लिहिला. 1949 साली श्री समर्थ अवतार नावाचा ग्रंथ लिहिला. भास्कर वामन भट यांनी 1925 साली महाराष्ट्र धर्म नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर 28 साली त्यांनी शिवसमर्थांचा अन्योन्य संबंध हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 49 साली त्यांनी रामदासी संप्रदाय नावाचं पुस्तक लिहिलं. लरा पांगारकरांनी रामदासी बुवा नावाच्या लेखमालेद्वारे 1908 साली मुमुक्षु पत्रामध्ये लेखमाला लिहून या विषयाची मांडणी केली. 1924 साली समर्थ संजीवनी नावाचं पुस्तक लिहून त्यात भर घातली. समर्थ ग्रंथ भांडार नावाचे 2 खंड प्रकाशित करून 1927 साली त्याच्यामध्ये आणखीन भर घातली. आणि 1939 साली मराठीच्या वाङ्मयाचा रामदास खंड लिहून त्याच्यामध्ये आणखीन भर घातली. भावांनो बहिणींनो, या विषयावर 100 पेक्षा जास्त पुस्तकं या लोकांनी लिहिलेली आहेत. त्या सगळ्यांची नावं आणि त्यातलं प्रतिपादन या सगळ्यांसकट आपली बोलायची तयारी आहे म्हणजे फक्त चॅलेंज नाही. ही कागदपत्र आहेत आपल्याकडे. वेळेच्या मर्यादेमध्ये मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो की ह्या मंडळींचं हे जे कारस्थान आहे ते कशा पद्धतीने चालू होतं त्याचे काही नमुने आपल्या समोर यावेत. म्हणाले रामदासांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली, शिवाजी महाराजांना तयार केलं, घडवलं, स्वातंत्र्याचा मंत्र दिला, स्वराज्यच मुळी रामदासांमुळे उभं राहिलं. आता तपासूया आपण. 1608 सालचा रामदासांचा जन्म, 12व्या वर्षी त्यांचं लग्न होतं, म्हणजे 1620 साली लग्न होतं. ते सावधान म्हणल्याबरोबर म्हणे मंडपातनं त्यांनी पलायन केले. पळाले असं मी म्हणत नाही, कारण कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर काय घ्या. त्यांनी मंडपातनं पलायन केले. त्या बाईचं बिचारीचं काय झालं त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मग त्यांनी पलायन केलं आणि ते नाशिकला गेले. तिथं त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे 1620 आणि 12 1632. त्यानंतर 14 वर्ष त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली. 1632 आणि 14 1646. आणि 1646 नंतर ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. म्हणजे 1632 ला महाराष्ट्राच्या बाहेर ते गेले, 1646 ला पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. शिवाजी महाराजांनी 1645 साली स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. आता साधा प्रश्न असा उपस्थित करता येईल की 32 साली शिवाजी महाराज रामदास महाराष्ट्रातनं बाहेर गेले तेव्हा 2 वर्षाचे होते. त्यामुळे 2 वर्षाच्या मुलाला प्रेरणा देऊन गेले स्वराज्याची म्हणावे तर कठीण आहे. नाही तसं तुम्ही म्हणा, पण पुरावा तसं म्हणू देत नाही, ही माझी अडचण आहे. आणि 46 पर्यंत महाराष्ट्रातच नाहीत, त्यामुळे तिकडनं त्यांनी मोबाईलद्वारे प्रेरणा दिली. असं तुम्हाला म्हणायचं असलं तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल की मोबाईल तेव्हा पण होता. कारण दुसरी काय पद्धत असू शकते. कसं ते शिवाजी महाराजांना प्रेरणा देऊ शकतात. महाराष्ट्राच्या बाहेर असलेले शिवाजी महाराजांच्यावर गुरुपण गाजवून कशी प्रेरणा देऊ शकतात. वस्तुतः इतिहास असा आहे की 1649 ला रामदासांनी पहिलं मंदिर चाफळला उभं केलं रामाचं, कृष्णा नदीच्या तीरावर साताऱ्याकडे. आता गंमत अशी की शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणारे रामदास राम मंदिर उभं करतात ते आदिलशाही राज्यामध्ये, शिवाजीच्या राज्यात नाही. बघा तुम्ही. दुसरा मुद्दा, जमीन घेतात शिवाजी महाराजांचे शत्रू क्रमांक 1 बाजी घोरपडे यांच्याकडून, म्हणजे शिष्य शिवाजी आणि जमीन मात्र शत्रूची. काय गंमत आहे. काम करायचं शिवसेनेचं आणि मदत दाऊद इब्राहिमची. मी आपलं त्यांच्या भाषेतली उदाहरणं दिली. तुम्ही शिवाजीचे गुरु राम मंदिर शिवाजीच्या राज्यात उभं करायचे आहे, जे आदिलशहाच्या म्हणजे शत्रूच्या राज्यात उभं करतात. जमीन बाजी घोरपडे नावाचा शिवाजी महाराजांचा शत्रू क्रमांक 1. आणि हे मी म्हणत नाहीये, शिवाजी महाराजांचं स्वतःचं पत्र आहे, ते वाचून दाखवणार आहे मी नंतर. शिवाजी महाराजांच्या शत्रूकडनं जमीन घ्यायची. आणि या मंदिराला वर्षाचं अनुदान कुणी दिलं माहितीये? मुरार जगदेव नावाच्या शिवाजी महाराजांच्या आणि शहाजी महाराजांच्या दुसऱ्या शत्रूने. आणि ते कुणाकडनं मिळवून दिलं माहितीये? मुसलमान आदिलशहाकडनं. म्हणजे श्रीरामाच्या मंदिराची पूजा करण्याचा खर्च आदिलशहा करणार. ही रामदासांची रामभक्ती आणि राष्ट्रभक्ती, यात माझा एकही शब्द नाही. हे 1649 ला. भावानं बहिणीनं, पण ह्या रामदासांना मोठं करण्यासाठी जे 1650 साली वारले त्या तुकारामांच्या तोंडामध्ये 1886 ते 1890 हे तुकाराम गाथेतले 5 अभंग ढकलून टाकले, तयार केले तुकारामाच्या नावावर. की तुकाराम शिवाजी महाराजांना असं म्हणतात. काय म्हणतात? शिवाजी महाराज तुकारामांना भेटायला गेले. तुकाराम म्हणतात, तू माझ्याकडे येऊ नकोस, तू रामदासांकडे जा, ते तुझे योग्य असे मार्गदर्शक होतील, तू तिकडे जा.
आता कोणालाही पटेल हो, टिळकांनी दास गीता रहस्यामध्ये याचं फार कौतुक केलंय. आणि बघा, तुमच्या तुकारामाने सांगितलं शिवाजी राजांना रामदासांकडे जा. पण हे अभंग तयार करणारा ब्राह्मण, रामदास शिष्य हा मठ्ठ असणार. रामदासांचा शिष्य आणि मठ्ठ असं म्हणणं म्हणजे पिवळा पितांबर असं म्हणण्यासारखं आहे. पण तरीही वस्तुस्थिती जी आहे ती अशी की त्या बेट्यानं 1650 ला तुकाराम वारले तेव्हा 1650च्या आधीचा अभंग लिहायचा असला तर 1650च्या आधी जे शब्द प्रचारात असतील ते वापरले पाहिजेत ना. पण तुकारामांच्या या अभंगामध्ये 1707 साली जो शब्द जन्माला आला तो 1650 ला तुकारामाच्या अभंगात टाकून दिला. कारण राजाराम महाराजांनी प्रतिनिधी आणि राजाज्ञा ही दोन पदं निर्माण केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जी पदं निर्माण केली ती तुकाराम महाराजांच्या अभंगात सोडून टाकली. एवढंच नुसतं नाही, तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये शिवाजी महाराजांनी 1674 ला राज्याभिषेक झाल्यानंतर जो मराठी राज्य व्यवहार कोश रघुनाथ पंडितांकडनं तयार करून घेतला त्याच्यामध्ये दबीर या फारशी शब्दाला सुमंत हा मराठी शब्द शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला. तो तोपर्यंत नव्हता. म्हणजे 1674 साली जो शब्द पहिल्यांदा तयार करण्यात आला पद म्हणून ना, पद तो 1650च्या अभंगात प्रतिने सुमन. बरं, गंमत अशी की सुमंतही घातला आणि दबीरही घातला, दोन्ही घालून ठेवले. जर संभाजीच्या मृत्यू नको. आता तुम्हाला या पद्धतीने मी यातले असंख्य पुरावे देऊन एवढंच सांगेन की इतका मठ्ठ की याने शिवाजी महाराजांना शिवछत्रपती 1650 लाच करून टाकलं. शिवछत्रपती 74 ला झाले राज्याभिषेकानंतर, आणि तेही गागा भट्टाला 1 लाख होऊन सोन्याची 1 लाख नाणी दिल्यानंतर. या 1 लाख नाण्यांचा हिशोब आजच्या रुपया पैशामध्ये करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतल्या एका माझ्या मित्राला मी हिशोब करायला सांगितला. आपला एकूण गणित आणि हिशोब जरा कच्चा असतो त्यामुळे तिकडनं करून घेतलेला बरा ग्लोबलायझेशनच्या जमान्यात. तेव्हा त्याने सांगितलं की शिवाजी महाराजांनी या गागा भट्टाला 1 लाख होऊन सोन्याच्या मुद्रा दक्षिणा दिली. याची 2004 सालची किंमत आहे फक्त 60 कोटी रुपये. 60 कोटी रुपये. आणि म्हणून महात्मा फुले या संबंधात काय म्हणतात ते मी नंतर सांगणारच आहे. भावानंद बहिणीनो, आपला जो मुख्य मुद्दा आहे तो असा की तुकाराम महाराजांच्या तोंडी असे काही शब्द घातले, अशा काही घटना घातल्या, असे काही प्रसंग घातले की जे 1650च्या घडलेलेच नाहीत. आणि म्हणून हे अभंग बनावट आहेत हे अगदी सहज सिद्ध करता येतं. पण तुकारामाने सांगितलं रामदासाकडे जा. हे तयार करण्यासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात. हे तुकारामांच्या तोंडात खोटे अभंग सुद्धा तयार करून घालतात. हा एकदा पुरावा आपल्या पुढे आला की हे किती नीचपणाला जातात त्याचाही पुरावा आपल्याला सांगतो. 1850 साली बखर लिहिली गेली एक शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एवढ्या वर्षांनी लिहिलेल्या या बखरीमध्ये म्हणे रामदास आणि शिवाजी महाराज यांचे किती सलोख्याचे संबंध होते, किती जवळचे संबंध होते. तर एकदा म्हणे आंब्याचे दिवस, अतिशय सुंदर असे आंबे खायला लागले शिवाजी महाराज. हापूस कापाचे ते असे ते खात असताना शिवाजी महाराजांना आठवण आली. म्हणाले, अरे आता सद्गुरू रामदास जर इथं असते तर किती बरं झालं असतं. त्यांना मी आंबे अर्पण केले असते मग मी खाल्ले असते. पण महाराजांना इच्छा झाल्याबरोबर सद्गुरू रामदास प्रगट झाले. सद्गुरू रामदास म्हणले मी इथंच आहे. हे रामदासांच्या चरित्रातल्या बखरीतलं मी सांगून राहिलो. हरिनरकेचं काल्पनिक नाही, सिनेमातलं काल्पनिक नाही. रामदासांचे चरित्रकार किती खोटेपणाच्या टोकाला गेले त्याचा पुरावा म्हणून म्हणले. ते हजर झाले. मग शिवाजी महाराजांनी सगळे आंबे त्यांना अर्पण केले. मग त्यांनी आंबे खाल्ले. मग चर्चा झाली. मग अतिशय शांतपणाने बाकीच्या सगळ्या चर्चा, जेवण, खाणं सगळं झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी विचारलं, कुठे चालले होते, कुठून आले, काय चाललंय सध्या. 1650 साली रायगडवर शिवाजी महाराज आपल्या 3 राण्यांच्या समवेत बसलेले असताना असा प्रसंग आहे बरं हा. कारण हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. 3 राण्या साक्षीला, 1650 साल आणि रायगड हे स्थळ. आता गंमत बघा. मग म्हणाले रामदास स्वामी म्हणले चला मी दाखवतो तुम्हाला. ते गडाच्या कडकोटावर घेऊन गेले आणि म्हणले हे बघ मी निघालो, आणि अदृश्य झाले. शिवाजी महाराज चकित झाले. म्हणले अरे काय शक्ती आहे यांची. आता मित्रांनो, हे रामदासांच्या चरित्रात सांगणाऱ्या या रामदासांच्या चरित्रकाराला बोटाला हे लक्षातच आलं नाही
की 1650 साली रायगडवर शिवाजी महाराज बसूच शकत नाहीत, कारण रायगड मुळात रायरी नावाने त्यावेळेला प्रसिद्ध होता आणि तो 1656 साली शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकला. तो चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता. चंद्रराव मोरेंचं आणि शिवाजी महाराजांचं असं शत्रुत्व होतं. चंद्रराव मोरेला खतम केलं शिवाजी महाराजांनी. म्हणजे शत्रूच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर 3 राण्या घेऊन 1650 साली शिवाजी महाराज बसायला गेले होते आणि तिथं आंबे खायला रामदास हजर राहिले. या मूर्खांना एवढंही भान नाही की आपण रामदासांना मोठं ठरवण्याच्या नादामध्ये काय करतोय. एकाचा पठ्ठ्याने असं लिहिलं बखरीमध्ये, म्हणले रामदासांची शिवाजी महाराजांची रिलेशन माझा शब्द आहे, त्यांचे संबंध इतके जवळचे होते की डायरेक्ट बेडरूम मध्ये शिवाजी महाराजांच्या ते निघायचे. आणि औरंगजेबाच्या सुद्धा. आता बेडरूम हा शब्द माझा, अंतपूर असा शब्द त्यांनी वापरलाय. आपलं मराठी पक्का असल्यामुळे अंतपूरला बेडरूम मराठी शब्द सांगितलेला बरा. तर बेडरूम मध्ये औरंगजेबाच्या पण आणि शिवाजी महाराजांच्या पण कोण निघायचं? रामदास. याच्यावर मी म्हणत नाही, नरहर कुरुंदकर असं म्हणतात की जर का रामदास हे औरंगजेबाच्याही बेडरूम मध्ये जात असतील आणि शिवाजी महाराजांच्या बेडरूम मध्ये जात असतील तर बेडरूम मध्ये फक्त 3च माणसांना प्रवेश असतो. एक राणी, ते नक्कीच नव्हते दोघांची राणी, औरंगजेबाची किंवा शिवाजीची राणी नव्हते. दुसरा हेर, गुप्त हेर, आणि तिसरा स्त्री अथवा पुरुष नसलेला मधला टाळ्या वाजवणारा, तर तोही नसणार ते. मग असले तर कोण असणार? ते हेर असणार याचा अर्थ. पण मग हेर असतील तर ते औरंगजेबाचे हेर होते. म्हणजे तुम्ही काय रामदासांची बदनामी करताय का कौतुक करताय? पण हे लक्षातच येत नाही. म्हणजे इतके वाहवले जातात हे लोक आनंदाच्या भरामध्ये. अरे सापडला सापडला, आता शिवाजीचा गुरु करून टाकलं, लिहा काही. हे नीच लोक किती टोकाला जातात त्याचा संताप येणारा पुरावा सांगायचा तर एका रामदासी बखरकाराने लिहिलं. रामदास शिवाजी महाराजांच्याकडे गेले आणि म्हणले, मला तुझ्या राणी बरोबर आजची रात्र राहायचंय. इतक्या नीच पातळीवर जाऊन सुद्धा यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिलंय. मग ती बेडकाची गोष्ट आणि बोट दाखवलं, हा किल्ला घे आणि मग माझी लंगोटी म्हणजे तुझं निशाण बनव, या सगळ्या कथा तर फारच किरकोळ आहे. सांगायचा मुद्दा असा की इतक्या नीच पद्धतीने या माणसांनी कथा पेरल्या आणि शेकडो पुस्तकं लिहिली. हो अहो, त्या पुस्तकांची नावं वाचून दाखवायला या सभेमध्ये वेळ नाही. त्या पुस्तकांमधला मतितार्थ सांगायचा तर त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे, पण जरा निवडक पद्धतीने बोललं पाहिजे. भावानंद बहिणीनो, ही खोटेपणाची मजल किती जाते त्याचे अगदी काही 10-15 सेकंदामध्ये एक एक या पद्धतीने 2-3 जरा पुरावे मी आपल्याला सांगतो. एक असं की करंदीकर नावाच्या या रामदास भक्ताने लिहिलं की रामदासांची शिवाजी महाराजांची पहिली भेट 1650 सालीच झाली असं गीता रहस्यामध्ये टिळकांनी सांगूनच ठेवलेलं आहे. गीता रहस्य उभं आडवं तिरकं कसंही वाचा, गीता रहस्यामध्ये तुम्हाला रामदासांची शिवाजीची भेट याच्यावर एक वाक्य लिहिलेलं दिसत नाही. म्हणजे गीता रहस्यात लिहिलंय असं यांनी लिहायचं आणि गीता रहस्यात ते नाहीच. पर्णाल पर्वत आख्यानामध्ये बघा म्हणून यांनी लिहायचं, त्या पुस्तकात हे नाहीच. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. रामदासांच्या 2 शिष्यांनी रामदासांच्या सोबत राहून जे काही काम केलं त्यानंतर त्यांनी रामदास गेल्या गेल्या जे चरित्र लिहिली त्या दोन्हीही चरित्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे जे चरित्रकार रामदासांच्या बरोबर आहेत ते शिवाजी महाराजांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा करत नाहीत. याच्यावरनं रामदासांचे शिवाजी महाराजांचे संबंध असू शकतात काय? मी पुढचा पुरावा आपल्याला देतो. रामदासांनी म्हणे 1672 साली शिवाजी राजांना पत्र लिहिलं आणि कबुली दिली की तुमच्या प्रांतामध्ये मी येऊन राहिलो पण तुम्हाला भेटलो नाही, तुमची भेट घेतली नाही, तुमच्याशी चर्चा केली नाही, याचं मला दुःख होतंय, याचा मला खेद होतोय. या पत्राचा पुरावा घेऊन भावानंद बहिणीने 1928 साली वाद सुरू झाला की रामदासांची शिवाजी महाराजांची पहिली भेट कधी झाली. आणि मग त्याच्यावर इतिहासकार डोकं फोडत बसले की 72च्या आधी नक्कीच नाही, 72 नंतर झाली असेल. आणि आता मी तुम्हाला अगदी धावत्या पद्धतीने वेळेअभावी एवढंच सांगतो की ज्या 15 सप्टेंबर 1678च्या पत्राचा आधार देऊन असं सांगितलं जातं की बघा बघा शिवाजी महाराजांनी स्वतः पत्र लिहिलंय आणि शिवाजी महाराजांनीच लिहिलंय सद्गुरु वर्य रामदास. बघा शिवाजी महाराज रामदासांना सद्गुरु मानायचे आणि त्यांनीच म्हटलंय की तुम्ही आदेश दिलात. त्या पत्रात काय आदेश दिलाय म्हणतात शिवाजी महाराज माहितीये? ते म्हणतात तुम्ही आदेश दिला ब्राह्मण भोजन चालू करावे. म्हणजे एकूण रामदासांचा आदेश काय तर ब्राह्मण भोजन चालू करा. काय गंमत आहे बघा. रामदासांनी दासबोधामध्ये 19व्या समासातल्या 6व्या श्लोकामध्ये असं लिहिलंय स्थापन कराव्या ब्राह्मण मंडळ्या.
आणि भावानं बहिणीनं ऐकून ठेवा, जातीच्या संघटना स्थापन झाल्यात म्हणून ज्यांना दुःख होतंय ना, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, भारतातली जातीची पहिली संघटना ब्राह्मण सभा ही आहे. माळ्यांची, मराठ्यांची, धनगरांची, कुणब्यांची संघटना पहिली संघटना नाही. ज्यांना आता दुःख होत आहे ना, माळी जागे झाले, मराठे जागे झाले, धनगर जागे झाले, दलित जागे झाले म्हणून, त्यांच्या माहितीसाठी पहिली संघटना ब्राह्मण सभा ही आहे. आणि लोकसत्तेने जो काही निधी चालू केला की नाही सभा करायचा, त्यात तुम्ही वाचलं असेल, ब्राह्मण सभेतर्फे सुद्धा त्याच्यामध्ये लोक पाठवतायत पैसे, घालतायत पैसे त्याच्यामध्ये. भावानं बहिणीनो, माझा मुद्दा आहे तो, ब्राह्मण मंडळ्या स्थापन करा. माळी मंडळ्या, मराठे मंडळ्या, धनगर मंडळ्या असं काही रामदास सांगत नाही. रामदासांना ब्राह्मण मंडळ्यांचं फक्त पडलंय. तर रामदासांचं हे पत्र हाच एकमेव पुरावा की ज्याच्यातनं शिवाजी महाराज त्यांना सद्गुरू मानत होते असं सिद्ध केलं जाऊ शकतं. पण आता अडचण अशी आहे की हे जे एकमेव खरं पत्र, अस्सल पत्र म्हणून आजपर्यंत इतिहासकार मिरवत आले आणि सांगत आले आणि आमच्या समोर ठेवत आले, गजानन भास्कर मेंदळे यांनीच सिद्ध केलंय की हे पत्र मुळात बनावट आहे. रामदासांच्या भक्तांनी हे तयार केलेलं आहे. हरी नरके असं म्हणत नाही. गजानन भास्कर मेंदळे ज्यांनी बहुलकरांच्या तोंडाला मराठा महासंघाच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर शिवचरित्रातल्या 3ऱ्या खंडाची 1000 पानं नष्ट करून टाकली. हे शिवचरित्र त्यांनी जे लिहिले ना, त्यातले दोन्ही खंड मी विकत घेतलेले आहेत. 1250 रुपये किंमत आहे. आणि मी आपल्याला सांगतो, वाचल्यानंतर हेही मला माहिती आहे की त्याचे प्रकाशक भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार प्रदीप रावत हे आहेत. गजानन भास्कर मेंदळे, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर ही सारी मंडळी संघ परिवाराशी संबंधित मंडळी आहेत. आणि त्यांच्या पुस्तकाचा पुरावा घेऊन मी तुम्हाला एवढंच सांगतोय की त्यात सुद्धा त्यांना असं म्हणणं भाग पडलंय की रामदासांच्या समर्थकांनी हे पत्र खोटं तयार केलंय रामदासांना मोठेपण देण्यासाठी. म्हणजे आता अंगलट यायला सुरुवात झाल्याच्या नंतर थोडं जरी खरं सांगायला पाहिजे म्हटल्यानंतर हे बनावट आहे बाबा, हे नाही खरं, एवढं तर बोललं पाहिजे. इथपर्यंत मंडळी आलीच. आता भावानंद बहिणीनो, रामदासांच्या आणि शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये असंख्य पुरावे एकत्र केल्याच्या नंतर ज्या निर्णायक मुद्द्याकडे आपण येतो, त्या मुद्द्याकडे येत असताना आठवण म्हणून मी फक्त 15-15 सेकंदाची 3-4 घटना सांगतो. राजवाडे हे पहिले या कटातले सूत्रधार. मी सांगितलं तुम्हाला, ह्या राजवाड्यांचं फार मोठं काम आहे. मी उपरोधाने म्हणत नाही, या माणसाने खरंच इतिहास संशोधनासाठी आयुष्य वाहून घेतलं. फार मोठा त्याग आहे, फार मोठी मेहनत आहे, कष्ट आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, मी त्यांचा कृतज्ञ आहे. फक्त माझं दुःख एवढंच आहे की या माणसाने इतिहास निपक्षपातीपणे लिहिला असता तर आम्ही जास्त कृतज्ञ राहिलो असतो. यांनी ब्राह्मणांच्या हितसंबंधासाठी इतिहास वापरला, याचं मात्र आम्हाला दुःख होत आहे. आणि ब्राह्मणांच्या हितसंबंधासाठी यांनी इतिहास वापरला असा माझा आरोप नाही. मी पुरावे देऊन तो सिद्ध करतो. पुरावा क्रमांक 1, ल.रा. पांगारकर जे रामदासांचेही भक्त आहेत, त्यांनी लिहिलेला राजवाडे जे रामदासांचेही भक्त आहेत त्यांच्याबद्दलचा पुरावा. ल.रा. पांगारकर म्हणतात, एकदा मी विसुभाऊंना जेवायला घरी बोलावलं. अन्न वाढलेलं, पानं वाढलेली, गरम गरम अन्न खावं, तर विसुभाऊ चोपड्या चालत बसलेले. मी त्यांना म्हणालो, विसुभाऊ उठा, पानं वाढलेली आहेत आणि गरम गरम भोजन करायचं सोडून पुस्तकं चोपड्या चालत बसतो तो ब्राह्मण कसला, तेव्हा उठा. विसुभाऊ म्हणाले, अरे मी महत्वाचं काम करतोय, मी जरा महत्वाचं शोधतोय, म्हणून मला जरा थोडा वेळ दे. पांगारकर त्यांच्या शब्दात म्हणतात, मी विसुभाऊंना म्हणालो, एवढं महत्वाचं काय चाललंय? तेव्हा विसुभाऊ म्हणाले, अरे पांगारकर, हा रामदास याचं आडनाव काय रे? ठोसर. ठोसर हे देशस्थ ब्राह्मणांचं आडनाव. पण काय रे म्हणाले, हा एवढा हुशार होता, याला राजकारण कळतं, याला संस्कृती कळते, याला इतिहास कळतो, याला धर्मशास्त्र कळतं, इतका बुद्धिमान माणूस ठोसर आडनावाचा म्हणजे देशस्थ ब्राह्मणातला. देशस्थ ब्राह्मणांना एवढी अक्कल कुठे असते रे? पांगारकर देशस्थ बरं का, त्यांना राजवाडे म्हणतात काय की तुमच्यात एवढी लायकीच नाही. पांगारकर लिहितात की विसुभाऊ मला म्हणाले, तो तुमच्यातला असणार नाही, तो आमच्यातला कोकणस्थातला असला पाहिजे, म्हणूनच तो एवढा हुशार होता. आणि म्हणून म्हणाले, मी सिद्ध करून दाखवणार आहे की ठोसर हे आडनाव मुळात चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचं. मराठ्यांचं नंतर बोलू, इथं देशस्थ कोकणस्थांचा आधी सोडवा. दादोजी कोंडेव आणि शहाजी नंतर बघू, इथे देशस्थ कोकणस्थ. हरिनरके नाही बोलत, पांगारकर बोलतायत.
भावानंदबाईंनी न पांगारकर म्हणतात, मी म्हणालो विसू भाऊ तुमचा तर्क बरोबरही असेल, पण अडचण आहे. तुम्ही म्हणता रामदास ज्या अर्थी बुद्धिमान होता, ज्या अर्थी कर्तबगार होता, ज्या अर्थी हुशार होता, त्या अर्थी तो कोकणस्थ ब्राह्मण असला पाहिजे, पण मला हे मान्य नाही. त्याचं एक कारण मी देशस्थ आहे हे, आणि दुसरं कारण असं की तुम्ही म्हणता की त्यांना आपण संत मानतो. अहो ते जर संत असतील तर ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असूच शकत नाही, कारण चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणात एकही संत नाही. हे मी नाही म्हणते, हे पांगारकर म्हणतायत. आणि हे वाचल्यावर मी यदी फडके आणि मश्री दीक्षित या दोन चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांना विचारलं. कुमार केतकरांना विचारायचं राहून गेलंय, पण विचारीन. मी विचारलं की काय हो, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये एकही संत नाही असं पांगारकरांनी म्हटलं, हे खरं आहे का? तेव्हा यदी फडके आणि मश्री दीक्षित दोघही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मला म्हणाले, खरंय, अरे संत होणे एवढे बोट आहोत काय आम्ही लोक? चित्पावन कोकणस्थ म्हणजे हुशार, बुद्धिमान आणि चिकट, काटकसरी वगैरे ज्याला म्हणतात ते. किती काटकसरी माहितीये? सावरकर इथले तुमच्या दादरचे ना, इथेच आहे ना त्यांचं घर पलीकडे. या सावरकरांचं दन गोखल्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, वाचा जरा. पुस्तकाचं नाव आहे सावरकर एक रहस्य. त्या पुस्तकात गोखल्यांनी लिहिलंय की सावरकर किती काटकसरी होते. त्यांना जेव्हा लाखो रुपयाच्या थैल्या मिळायला लागल्या तेव्हा त्यांच्या थोरल्या भावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, म्हणून लोकांनी त्यांना सांगितलं की थोरल्या भावाने तुम्हाला वाढवलं, पोचलं, मोठं केलं, त्यांचा जरा खर्च बघा, त्यांना जरा पोटा पाण्यासाठी पैसे पाठवा. सावरकर 50 रुपये मनी ऑर्डर करू लागले. त्या मनी ऑर्डरच्या चिठ्ठ्या ज्या आहेत निरोप लिहिण्याच्या, त्या गोखल्यांनी उद्धृत केल्यात. गोखले म्हणतात गोखले सावरकरवादी आहेत. मी कोणाचा पुरावा सांगतोय? त्यांच्या भक्ताचा पुरावा सांगतोय. गोखले म्हणतात मौजने पुस्तक प्रसिद्ध केलंय, बाजारात पुस्तक आहे, उद्या तुम्ही वाचू शकता लगेच. गोखले म्हणतात सावरकर त्या 50 रुपये मनी ऑर्डरच्या चिठ्ठीवर लिहायचे, तुम्ही लहानपणापासून माझे पालन पोषण केले, माझ्यासाठी खर्च केला, त्याची उतराई म्हणून 50 रुपये मनी ऑर्डर पाठवायची माझी इच्छा आहे. मात्र तुम्ही 3 महिने मागे एकदा माझ्या घरी येऊन राहिले होते, त्यावेळेचे घरभाडेही दिलेले नाही, जेवण खाण्याचे पैसेही दिलेले नाहीत, आणि म्हणून त्या पोटी 10 रुपये कापून घेत आहे. गोखले लिहितात सावरकरांनी मनी ऑर्डरच्या फॉर्मवर असं लिहिलं. हरी नरके नाही, मला सावरकरांचा काही अवमान किंवा निंदा नालस्ती करायची म्हणून मी हे सांगत नाही. इतके काटकसरी. तेव्हा यदी फडके आणि मश्री दीक्षित म्हणले की आमच्यामध्ये संत असूच शकत नाही. मित्रांनो, हे किती खरं आहे माहितीये की चित्पावन कोकणस्थांमध्ये एकही संत नाही म्हणल्यावर मग सुपाऱ्या घेतल्या गेल्या, मग कारखाने सुरू केले गेले संत तयार करण्याचे. म्हणून तर पांडुरंग शास्त्री आठवले, करा संत, करा संत, घडवा संत. बाळाजी पंत आठवले, सनातन संस्कृती सभेचे, संस्कृतीचे, करा तयार. कारण कोकणस्थानमध्ये संत नाही हो. खरं म्हणजे टेंडरच काढायला पाहिजे कोकणस्थानमध्ये संत तयार करण्यासाठी. मी तुम्हाला इतिहासाचार्य राजवाड्यांचा पुरावा सांगत होतो. मी इतिहासाचार्य राजवाड्यांचा दुसरा पुरावा देतो, जो शिवचरित्राशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं चरित्र लिहिणाऱ्या कवीचं नाव आहे जयराम पिंडे. या माणसाने जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे राधा माधव विलास चंपू. चरित्राचं पुस्तक आहे, 3 भाषांमधलं पुस्तक आहे. मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. हे पुस्तक आहे 40 पानाचं. ते पुस्तक संपादित केलं इतिहासाचार्य राजवाड्यांनी. त्यांनी 40 पानाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे, 240 पानाची. मराठीतली सर्वात मोठी प्रस्तावना बहुधा ही असेल. प्रस्तावना चांगली आहे, अभ्यासपूर्ण आहे, जरूर वाचा. मी ते पुस्तक वाचलंय, वर्धा प्रकाशनाने 100 रुपयाला ते प्रकाशित केले, आजही बाजारात आहे. चांगलं पुस्तक आहे, अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. मी त्यातला पुरावा घेतोय, इतिहासाचार्य राजवाड्यांच्या पुस्तकातला हरी नरके जमनचा नाही. इतिहासाचार्य राजवाडे राधा माधव विलास चंपू मध्ये प्रस्तावना लिहिताना असं लिहितात संपादकीयामध्ये की शहाजी राजांच्या दरबारामध्ये जे विद्वान, कर्तबगार आणि अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचे सल्लागार होते, त्यांच्यामुळे शहाजींचं मानस तयार झालं. म्हणजे शहाजी घडले त्या बुद्धिमानांमुळे, आणि मग शहाजीमुळे शिवाजी घडले. आता ह्या सगळ्या मांडणीमध्ये राजवाड्यांनी ज्या 70 लोकांची माहिती लिहिली आहे, राजवाड्यांची मोठी अडचण अशी झाली आहे की त्या 70 मध्ये एकही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण नाही. अरे काय मोठा गुन्हा आहे.
की 70 कर्तबगार लोकांनी शहाजीला कर्तबगार बनवलं आणि त्यात एकही चित्पावन कोकणस्थ नाही. कसं चालेल का? असं नाही. मग राजवाड्यांनी त्यातले 27 नंबरचे जे ग्रस्त आहेत त्यांचं नाव आहे गंगाधर आभेद. नीट ऐकून ठेवा, नाव आहे गंगाधर आभेद. राजवाड्यांनी त्यांची माहिती लिहिताना उपशाम सर असं लिहिलंय की हे आभेद हे चित्पावन दिसतात कारण यांचे आडनाव आभेद. आभेद याची फोड अशी, आभेद म्हणजे अभयद, अभयद म्हणजे अभयंकर, अभयंकर म्हणजे अभ्यंकर. सापडला, सापडला, एक तरी चित्पावन कोकणस्थ सापडला. आता चौथीचं पोरग सुद्धा ज्याला भाषाशास्त्र कळतं आणि ज्याला विस्मृतीशास्त्र कळतं ते म्हणेल की आभेदची फोड अभ्यंकर होऊ शकत नाही. इतकं फोड बनवता, इतकं मूर्ख बनवता तुम्ही आम्हाला, धडधडीतपणे बनवता. मी त्यांचा पुरावा घेऊन सांगतोय राजवाड्यांनी किती खोटेपणा केला इतिहासामध्ये, राजवाड्यांनी किती फसवलं आम्हाला. राजवाडे एकीकडे रामदास कोकणस्थच असले पाहिजेत याच्यासाठी काय आटापिटा करतात. राजवाडे एकीकडे शहाजी महाराजांच्या दरबारामध्ये कोकणस्थ असलाच पाहिजे म्हणून गंगाधर आभेदला अभ्यंकर कसा ठरवतात. आणि हेच राजवाडे खोटारडेपणाची किती कमाल करतात. त्याचा तिसरा पुरावा, शेवटचा नव्हे पण आणखी खूप सांगता येतील पण वेळेच्या मर्यादेत तिसरा आणि शेवटचा सांगतो, मला वाटतं पुरेसा होईल. राजवाड्यांनी 1930 सालच्या कर्त्या लोकांच्या 150 यादीमध्ये महाराष्ट्र ज्यांनी घडवला अशा 150 लोकांची नावं लिहिली आहेत. अटी आहेत, ते बुद्धिमान असले पाहिजेत, ते कर्तबगार असले पाहिजेत, त्यांनी महाराष्ट्र घडवलेला असला पाहिजे, त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बदल घडून आले पाहिजेत आणि लोकमानस समृद्ध झालं पाहिजे. चांगले निकष आहेत, योग्य निकष आहेत. कोण लोक आहेत त्याच्यामध्ये? 150 लोक आहेत. मी तुम्हाला एका वाक्यात एवढंच सांगतो की त्यात अनेक छटाक छटाक आसपाव सुद्धा लोक आहेत ज्यांची नावं इतिहासकारांना सुद्धा आता माहिती नाहीत. इतके आलतू फालतू लोक आहेत, पण त्यांचं जाऊ द्या. काही बरी नावं आहेत, काही चांगली सुद्धा आहेत. गोपाळ गणेश आगळकर आहेत, रानडे आहेत, लोकहितवादी आहेत, काही चांगली नावंही आहेत. त्यांच्या चांगली याचा अर्थ त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे असा कृपा करून गैरसमज नका करून घेऊ. कामं केलेली काहीतरी बरी अशी, टिळक वगैरे पण त्याच्यात आहेत वगैरे वगैरे अशी. भावानंद बहिणीने या 150 कर्तबगार लोकांच्या यादीमध्ये काही अत्यंत आलतू फालतू सुद्धा लोक आहेत. त्याच्यामध्ये ज्योतिषी आहेत, संस्थानिक आहेत, सावकार आहेत, पैसेवाले आहेत. आता यांची नावं का आली असतील हे तुम्ही समजू शकता. मी काय सांगायची गरज आहे का? अहो, नरसिंह चिंतामण केळकर सुद्धा आहेत. पण या यादीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नाहीत. खेद वाटला पाहिजे आणि राजवाड्यांना एवढ्या कारणाने सुद्धा बाद करायला हरकत नाही असं आपण समजलं पाहिजे. 150 कर्तबगार लोकांच्या मध्ये महात्मा फुले बसत नाहीत. महाराष्ट्र घडवणारे फुले आहेत की नाही आहेत? मग फुले नाहीत राजवाड्यांच्या इतिहासामध्ये. या यादीमध्ये भावानंद बहिणीनो राजर्षी शाहू महाराज नाही. या यादीमध्ये 1930 साली बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नाही. या यादीमध्ये उपशाम सर, महिला काही आहेत, पार्वतीबाई आठवले आहेत, आनंदीबाई जोशी आहेत, अगदी न्यायमूर्ती रानडेंची बायको रमाबाई रानडे सुद्धा आहे. या पहिल्या डॉक्टरच्या बद्दल एवढंच सांगतो, आनंदीबाई जोशींच्या बद्दल तुम्हाला जरूर अभिमान आणि आदर असेल तर असू द्या, मला काही तो काढून घ्यायचा नाहीये. पण माहिती एवढीच असू द्या की त्या पहिल्या डॉक्टर होऊन भारतात आल्या, त्याच आजारी होऊन आल्या, त्या 1 महिन्यानी वारल्या. त्यांनी एकही पेशंट तपासला नाही, त्यांनी एकावर औषधोपचार केला नाही. आनंदीबाई जोशींनी एकही पेशंट बरा केलेला नाही. त्यांनी मुळात दवाखानाच सुरू केलेला नाही. फक्त त्या डॉक्टर होऊन आल्या म्हणून त्यांचं नाव आहे. या यादीमध्ये पार्वतीबाई आठवले जरा टफ लिहायच्या, त्या आहेत. रमाबाई रानडे त्या आहेत. भावानंद बहिणींनो, पण या यादीमध्ये सावित्रीबाई फुले नाहीत. या यादीमध्ये ताराबाई शिंदे नाहीत. या यादीमध्ये बहुजन समाजाच्या उद्धारकर्त्या अशा कुणीच नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की ज्या कर्तबगार 150 लोकांच्या यादीमध्ये फुले, बाबासाहेब, शाहू महाराज, सावित्रीबाई नसतात, तो इतिहास निपक्षपाती इतिहास असतो काय? तो इतिहासकार हा निपक्षपाती इतिहासकार असतो काय? एवढ्या कारणावरून सुद्धा सिद्ध होईल की राजवाड्यांनी जो धंदा सुरू केला रामदासांना मोठं करण्याचा, तो पक्षपाती असेल का निपक्षपाती असेल. आणि मग या पद्धतीनं मी आपल्याला सांगितलं की अनेकांची पुस्तकं, त्यांचे पुरावे, त्यांची नावं सगळं असं सांगता येईल. वेळेच्या मर्यादेमध्ये आपण जरा पुढे भावानंद बहिणीनो, आपण समतावादी शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये बोलायला इथे आहोत. आणि त्या संदर्भामध्ये बोलत असताना मी आपल्याला एवढंच सांगितलं की महात्मा फुल्यांनी पोवाडा लिहिला
त्या पोवाड्यातल्या 4-6 ओळी जरी वाचल्या तरी शिवाजी महाराज बहुजनांच्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी, समतेच्या प्रस्थापनेसाठी काय काम करत होते. फुले म्हणतात, सोशिले उन्हा ताणाला, भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीस आणिला, लढवी अचाट बुद्धीला, अचंबा भूमीवर केला, बाळगी जरी संपत्तीला, तरी बेताने खर्च केला, वाटणी देई शिपायाला, लोभ द्रव्याचा नाही केला. भावाचे सुद्धा मनी ऑर्डर मध्ये 10 रुपये कापून नाही घेतले. लोभ द्रव्याचा नाही केला, चतुर सावधपणाला, सोडिले आधी आळसाला, लहान मोठ्या पागेला नाही कधी विसरला, राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. काय मौलिक वर्णन आहे. शिवाजी महाराज अमक्या एवढे मोठे होते असं म्हणावं तर उपमा द्यायला दुसरा कुणीच नाही, इतका मोठा, पहिला क्षत्रियांमधला. कुळवाडी भूषण महात्मा फुले जेव्हा शिवाजी राजांचं वर्णन करतात तेव्हा ते सांगतात की लढाईमध्ये मुसलमान शत्रू जरी जखमी झाला असेल तरी शिवाजी महाराज त्याला औषधोपचार करत असत. शिवाजी महाराज आपल्या बायकोला बरोबरीच्या नात्यानं वागवत असत आणि म्हणून शहाजी राजांना जेव्हा अटक झाली तेव्हा शिवाजी महाराज आपल्या बायकोकडे म्हणजे सईबाईकडे गेले. तिला दुःख सांगितलं. आता काय करावं पेच प्रसंगामध्ये. महात्मा फुले म्हणतात, सईबाईने युक्ती सुचवली, तुम्ही औरंगजेबाला पत्र लिहा, तुम्ही मोगलांना सामील व्हा, आदिलशहावर दबाव येईल, शहाजीची सुटका होईल. फुले म्हणतात, शिवाजी राजांनी ऐकलं, पत्र लिहिलं, शहाजी राजांची सुटका झाली. ऐतिहासिक दृष्ट्या कदाचित सईबाईचं त्यावेळेचं वय, त्यावेळची परिस्थिती, हे सगळं पाहता हे चुकीचंही असेल. फुले म्हणतात ते काल्पनिक सुद्धा असेल, पण त्याचा हेतू काय आहे. त्याचा हेतू कुठल्या तरी जातीला मोठं ठरवणं किंवा कुठल्या तरी व्यक्तींना मोठं ठरवणं किंवा वैयक्तिक स्वार्थ साधणं नाही, तर बहुजन समाजाच्या मनावर हा संस्कार करणं हा हेतू आहे. उदात्त हेतू की अरे तुम्ही ज्याला सन्माननीय मानता तो तुमचा राजा बायकोला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचा, तो चर्चा करायचा, तो बायकोला बरोबरच मानायचा, तो समान स्थान द्यायचा. आणि म्हणून फुले म्हणतात, शिवाजी जो कुणी घडवला त्या घडवणाऱ्या एकाच व्यक्तीला श्रेय आहे ते, आणि ते म्हणजे जिजामातेला श्रेय आहे. जिजाबाई हीच गुरु. जिजाबाईनं शिवाजीला घडवलं, जिजाबाईनं शिवाजीला मोठं केलं, जिजाबाईमुळे शिवाजी कर्तबगार झाला, बुद्धिमान होताच होता. त्याला पैलू पाडले जिजाबाईनं. फुले रामदासांचा उल्लेख करून असं म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याला. म्हणजे माशाला पाण्यात पोहायला कुणीतरी गुरु असतो का, शिकवतो का तो. असेल काय सांगता येत नाही. अरे शिवाजी महाराज ते की ज्यांच्या घराण्यामध्ये शेकडो वर्ष तलवार चालत आली, घोड्यावर बसवायला काय रामदासांनी शिकवलं काय. शिवाजी महाराजांना आयुष्यात कधी घोड्यावर बसता आलं नाही. तलवार चालवायला काय रामदासांनी शिकवलं का, ज्यांना आयुष्यात कधी तलवार हातात धरता आली नाही. राजकारण रामदासांनी शिकवलं म्हणायचं असलं तर दासबोधामध्ये राजकारण असे शब्द भरपूर आहेत, परंतु तिथं राजकारण हा सावधपणा या अर्थानं आलेला शब्द आहे. तो राजकारण म्हणजे पॉलिटिक्स या अर्थानं आलेला शब्द नाही. हे नरफाटकांनी सिद्ध केलंय. हरी नरकेरी त्याच्यावर बोलायची काही गरज नाही. मी सांगत होतो ते असं की राजकारण शिवाजी महाराजांना शिकवणं कुणी, रामदासांनी. म्हणजे मुदलात ज्याला राजकारणातलं ओकी ठो कळत नाही त्यांनी शिवाजी महाराजांना राजकारण शिकवायचं. अरे काय चाललंय काय, म्हणजे अमर्त्य सेनला हरी नरकेने अर्थशास्त्र शिकवायचं. काय चाललंय काय. ज्याला अर्थशास्त्रातलं ओकी ठोकळत नाही त्याने अमर्त्य सेनला नोबेल पुरस्कार विजेत्याला शिकवायला जायचं. भावानंद बहिणीनं याचा सारा सरळ अर्थ असा आहे की महात्मा फुल्यांनी या संदर्भामध्ये अत्यंत स्वच्छ भूमिका घेऊन, खरं म्हणजे मी तुम्हाला बाबासाहेबांचं आणि महात्मा फुल्यांचं दोघांची 2 वचनं या संबंधातली वाचून दाखवणार आहे. वेळ खूप झालाय त्यामुळे अगदी धावत्या पद्धतीने. बाबासाहेब असं म्हणतात, पण आता वेळ अशी आली आहे की ब्राह्मणांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पनांच्या कसाट्यातून हिंदू मताची मुक्तता केलीच पाहिजे. या मुक्तीशिवाय भारताला भवितव्य नाही. हे सर्व काम करण्यात कोणते धोके आहेत ते ओळखून हे काम मी हाती घेतले आहे. मला परिणामांची पर्वा नाही. मी लोकांना जागृत करू शकलो तरी मी यशस्वी झालो असं मी समजेन. ब्राह्मणशाहीच्या खोट्या कल्पनांमधनं लोकांना बाहेर काढण्याचं हे काम. ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी, रामदासांनी गुरु म्हणून घडवलेला शिवाजी, मुसलमानांच्या विरोधातला शिवाजी,
टिळकांनी सुरू केलेली शिवजयंती, टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक शिवजयंती उत्सव, या साऱ्या अत्यंत खोटारड्या आणि अत्यंत भंपक अशा प्रकारच्या गोष्टी ज्या पसरून ठेवलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट मी एवढ्यासाठी उद्धृत केलं की महात्मा फुले ज्यांना बाबासाहेब गुरु मानतात, ते त्यांच्या मामा परमानंदांना लिहिलेल्या पत्रामध्ये ब्राह्मण मंडळी कशा पद्धतीचा उद्योग करून ठेवतायत आणि ब्राह्मण मंडळींचं काय काम चाललेलं आहे त्या संबंधामध्ये अत्यंत स्वच्छ भूमिका घेतात. काय म्हणतात ज्योतिराव फुले? महात्मा ज्योतिराव फुले 2 जून 1886 ला मामा परमानंदांना पत्र लिहितात आणि म्हणतात, आज दिन पावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत ते सर्व शूद्र आणि अतिशूद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता डोळे झाकून आर्यभट ब्राह्मणांच्या ग्रंथांवर व भट कामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेवून इतिहास तयार केले आहेत. जेम्स लेन भावानंद बहिणीनं महात्मा फुलेंचं हे वाक्य मी का वाचून दाखवतोय. महात्मा फुले मामा परमानंदांना 2 जून 1886 ला लिहितात. काय करतायत युरोपियन लोक? त्यात आता अमेरिकन पण घाला. काय करतायत अमेरिकन युरोपियन लोक? भट कामगारांनी सांगितलं ते तसंच्या तसं घेतायत, लिहितायत. शूद्राती-शूद्रांची खरी स्थिती ताडून पाहत नाहीत. फुले पुढे म्हणतात, व अलीकडे भट ब्राह्मणांची विद्वान पोरे सोरे नवीन पोवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. जेम्स लेनला लिहायला लावणं, हळूच मैदानात आणणं कसं आहे ते मी पुराव्यानं सिद्ध करून देतो तुमच्याकडे. मोत्या पोवळ्याचा चारा चरणारे भागवती गोप ब्राह्मणासह दादोजी कोंडदेवास फाजील अकांतुकी कराव्यास लावित आहेत. त्यामुळे असल्या बनावट पोवाड्यांचा मी संग्रह करत नसतो. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 2 जून 1886 ला जे म्हटलं त्या पार्श्वभूमीवर जेम्स लेनचं हे पुस्तक आपण पाहूया. जेम्स डब्ल्यू लेन हा अमेरिकेच्या एका विद्यापीठातला एक प्राध्यापक. त्याने शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं 127 पानाचं पुस्तक जून 2003 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे प्रसिद्ध केलं. 195 रुपये किंमत. या पुस्तकाचं नावच कसं खोडसाळ आहे ते तुम्ही अर्थ समजून घेतला की कळेल. शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. भारत हा इस्लामिक इंडिया होता का हो कधीतरी? भारतामध्ये रूलर्स इस्लामिक होते, राज्यकर्ते मुसलमान होते, परंतु इस्लामिक इंडिया भारत कधी नव्हता. इस्लामिक इंडिया असणं याचा अर्थ शरीयतचे कायदे लागू असणं, कुराण आणि शरीयत प्रमाणे भारताची सत्ता चालवणं. पाकिस्तान इस्लामिक पाकिस्तान आहे. भारत आहे का? भारत आहे इस्लामिक इंडिया होता कधी? औरंगजेबाच्या काळात सुद्धा शरीयतचे कायदे हिंदूंना लागू नव्हते. औरंगजेबाच्या काळात सुद्धा त्याने जिजिया कर आणला, आणखीन काय काय वाईट केलं याच्याबद्दल जरूर बोलू. मी औरंगजेबाचा चाहता नाही, मी औरंगजेबाचा समर्थक नाही. पण भावानंद बहिणीनं, याच औरंगजेबाने राजा जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर तह केल्याच्या नंतर जे शिवाजी राजांना पत्र लिहिलंय ते पत्र विलास वाघांनी प्रकाशित केलेल्या आनंद घोरपडेंच्या पुस्तकामध्ये आनंद घोरपडेंनी दिलंय. औरंगजेब शिवाजी राजांचं वर्णन मुसलमानी धर्माचा रक्षक शिवाजी असं करतो. औरंगजेब सर्टिफिकेट देतो शिवाजी राजांना. आता याचा अर्थ आपण सापेक्ष पद्धतीने समजून घ्यायचा असतो. शब्दशः जर अर्थ लावायला लागलो तर अडचण अशी होते की रामदास तुम्हाला माहितीये वारले 1681 साली, औरंगजेब मेला 1707 साली. म्हणजे रामदास आधी वारले, औरंगजेब नंतर वारला. हे साधं सोपं गणित मी एवढ्यासाठी सांगतो तुम्हाला की रामदासांनी लिहून ठेवलंय, बुडाला औरंग्या पापी उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे औरंग्या पापी संपला, मेला, बुडाला. हे 1681च्या आधीच रामदास लिहू शकतात. तोपर्यंत औरंगजेब बुडाला होता काय? औरंगजेब मेला होता काय? औरंगजेब संपला होता काय? यातला गमतीचा भाग सुद्धा, पाणी मोकळं झालं प्यायला किंवा गरिबांना उपलब्ध व्हायला किंवा शेतीला याचा आनंद नाही, स्नान संध्या करावया. कशाला प्रायोरिटी आहे तुम्ही जरा नीट समजून घ्या.
भावानं बहिणीनो, औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची रिलेशन समजावून घेत असताना हा जो जेम्स लेनचा खोडसाळपणा आहे तो पुस्तकाच्या नावापासूनच सुरू होतो. अत्यंत खोडसाळ शीर्षक, टिपिकल भारतामधल्या मुसलमान हिंदूंच्या मध्ये लढाया लावून देण्याची ही नीच कारस्थानं. इंग्रजी इतिहासकारांच्या बद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेन, ग्रँड पासून सगळ्यांच्या बद्दल सापेक्ष आदर आम्हाला जरूर आहे. कारण इंग्रज इथे आले, महात्मा फुलेंना शिकता आलं, सावित्रीबाई महात्मा फुले, लवजी वस्ताद साळवे, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग या सगळ्यांमुळे आम्ही शिकलो, आपण सारे घडलो, आपण इथपर्यंत आलो. बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं. भावानंद बहिणीनो, इंग्रजांचं राज्य नसतं तर पेशवाई इथे झालं नसतं. म्हणून इंग्रजांच्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला विज्ञानाचं वरदान देणं, काही आधुनिक यंत्रणा देणं, इथे रस्ते तयार करणं, इथे यंत्र आणणं, पोस्ट आणणं, रेल्वे आणणं, याबद्दल सरसकट इंग्रजांचं आपण काहीतरी कौतुक करायचं कारण नाही. कारण इंग्रजांनी तेवढंच लुटलं सुद्धा, आपल्याला भरपूर लुटलं, आपलं एवढं शोषण केलं, एवढं शोषण केलं. इंग्रजांनी एक गेम केली, त्यांनी इतिहास लिहिताना खोडसाळपणा केला. बघा, मी तुम्हाला पुरावा देतो, मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, तपासून पहा. इंग्रज कसं करायचे ते पिरियडचं वर्णन, हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड, म्हणजे आधीचा पिरियड भारतातला हिंदू काळ होता, नंतरचा मुसलमानांचा काळ होता. मग बदमाशांनो, इंग्रजांचा काळ हा ख्रिश्चन पिरियड म्हणायला पाहिजे, पण तो ब्रिटिश पिरियड. इतिहासाची पुस्तकं काढून पहा, हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश पिरियड. मग ख्रिश्चन का नाही म्हणायचं? तिथं ख्रिश्चन नाही म्हणायचं, तिथे ब्रिटिश पिरियड म्हणायचं. ही जी चलाखी आहे हिंदू मुसलमानांमध्ये सतत लावून देण्याची, हिंदू मुसलमानांमध्ये सतत तेढ निर्माण करण्याची, ही ब्रिटिश तेव्हा करत आल्याने आजही अमेरिकन लेखक आणि युरोपियन लेखक करतात. याचा जेम्स लेन हा पुरावा आहे. पुरावा मी म्हणालो तो असा की भारत हा इस्लामिक राज्यकर्त्यांनी राज्य केलेला जरूर देश आहे, परंतु भारत हा इस्लामिक इंडिया कधीही नव्हता, कधी नाही. त्यामुळे इथे इस्लामिक इंडिया म्हणणं आणि हिंदू किंग, शिवाजी महाराज जन्माने हिंदू जरूर होते, शिवाजी महाराज धर्माने हिंदू जरूर होते, परंतु ते मनुस्मृतीचा कायदा मानणारे हिंदू होते काय? शिवाजी महाराज हे मनुस्मृतीची कायदे व्यवस्था, संविधान मानणारे हिंदू होते काय? जर ते होते तर मी फक्त 3च मुद्दे आपल्याला विचारतो. पहिला, मनुस्मृती सांगते काहीही झालं तरी ब्राह्मणाची हत्या करता येणार नाही, आणि ब्राह्मणाची हत्या केली तर त्याला प्रायश्चित्त नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, अफजल खानाचा वकील असलेल्या ब्राह्मण, आता गंमत बघा, नाही नाव मी सांगणार आहे, मला गंमत ती वाटते की अरे शिवाजी महाराज गोप ब्राह्मण प्रतिपालक, आणि मग हा ब्राह्मण अफजल खानाकडे काय करतोय? त्यांनी शिवाजी महाराजांचा वकील असायला पाहिजे ना. तो अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्यात कुलकर्णी लिहायचंच नाही, नुसतं कृष्णाजी भास्कर लिहायचं. म्हणजे आडनाव कळलं तर जात कळते ना हो, त्यापेक्षा आपलं कृष्णाजी भास्कर अध्यरूत ठेवायचं. आता हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जेव्हा शिवाजी महाराजांवर चाल करून गेला, मी हे सांगण्याची गरज नाही, मामा देशमुखांपासून सगळ्यांनी अतिशय सुरेख मांडलंय. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या शरीरावर एकच जखम, आणि ती ब्राह्मणाने केलेली. मनावर हजारो जखमा ब्राह्मणांनीच केलेल्या, मनावर हजारो जखमा ब्राह्मणांनीच केलेल्या, पण शरीरावरची त्यांचं डोकं लोखंडाचा जिरेटोप त्यांनी घातलेला असताना सुद्धा त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने तलवार शिवाजी महाराजांच्या डोक्यात इतकी जोरात मारली की शिवाजी महाराजांनी जिरेटोप घातला नसता तर त्यांची कवटी कापून त्यांचं मुंडकं उडालं गेलं असतं, ते छत्रपती होऊच शकले नसते. भावानंद बहिणीनो, जिरेटोप होता म्हणून शिवाजी महाराज वाचले. लोखंडाचा तो जिरेटोप कापून त्यांना जखम झाली. शिवाजी महाराज सरकन मागे वळले. आता हिंदू जर शिवाजी महाराज असतील, मनुस्मृतीचे कायदे पाळणारे, तर ते ब्राह्मणाची हत्या करू शकत नाहीत. त्यांनी काय म्हणायला पाहिजे? ब्राह्मण महाराज, तलवार मारून आपण माझ्यावर जी कृपा केली त्याबद्दल किती दक्षिणा देऊ? आपल्याला कोणत्या पालखीत बसून पोचवायची व्यवस्था करू? पोचवायची म्हणजे तुमच्या राज्यात वगैरे, पोचवायची नाही असं म्हणायला पाहिजे जर शिवाजी महाराज तथाकथित हिंदू असतील तर. शिवाजी महाराज पुन्हा सांगतो, जन्माने हिंदू जरूर आहेत, धर्माने हिंदू जरूर आहेत, परंतु ते धर्मांध हिंदू, ब्राह्मणी हिंदू, मनुस्मृती मानणारे हिंदू आहेत काय? ते तलवार उचलतात आणि एक घाव 2 तुकडे. कृष्णाजी भास्करचा होत्याचा नव्हता, आउट. कृष्णाजी भास्करला शिवाजी महाराज खतम करून टाकतात. हिंदू धर्मशास्त्र सांगतात काहीही झालं तरी ब्राह्मणाची हत्या परवानगीच नाही, आणि त्याला प्रायश्चित्तही नाही. तुम्ही नीट समजून घ्या, हिंदू धर्म सांगतं, धर्मशास्त्र सांगतं काहीही झालं तरी समुद्र ओलांडून जायचा नाही.
अहो, पेशवाईच्या काळामध्ये काही वकिलांना इंग्रजांच्याकडे पाठवलं तर आल्यावर त्यांना शुद्ध करून घेतलं गेलं, असं प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय. मी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल बोलतोय. ठाकरे आडनावामुळे घोटाळा होऊ नये म्हणून मी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल बोलतोय, याची माहिती तुम्हाला असू द्या. भावानं बहिणीनो, बाप से बेटा सवाई अशी मराठीत एक म्हण आहे. ती दुरुस्त करण्याची सुद्धा कधी कधी वेळ आपल्यावर येईल असं आपल्याला वाटलं नसेल. बेटे से बाप सवाई असंही घडतं, कधी कधी घडतं. तर मी आपल्याला सांगत होतो ते असं की असं खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं आहे की पेशव्यांनी सुद्धा शुद्ध करून घेतलं त्या वकिलांना. शिवाजी महाराज हे असलं मनुस्मृतीचं हिंदू धर्मशास्त्र मानणारे नव्हते, कारण त्यांनी भारतात पहिल्यांदा आरमार सुरू केलं. भारतीय राजा ज्याला इंग्रजांचं खरं ताकदीचं मर्मस्थान कळलं आणि इंग्रज हाच पुढचा खरा शत्रू आहे हे लक्षात आलं, आणि म्हणून त्याच्याशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार सुरू केलं. आरमार हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सुरू करताच येत नाही, कारण समुद्रात मुळात प्रवासच करता येत नाही, समुद्र गमन मुळी करताच येत नाही. समुद्रबंदी ही हिंदू धर्मशास्त्राची अत्यंत महत्वाची वाट आहे. भावांनो बहिणीनो, शिवाजी महाराज जर तत्कालीन परंपरागत मनुस्मृतीचे कायदे आणि संविधा मानत असते तर मग त्यांना त्या अर्थानं हिंदू म्हणता आलं असतं. पण मग हिंदू धर्मशास्त्र नेताजी पालकरला मुसलमान झाल्यानंतर परत हिंदू करून घ्यायची परवानगीच देत नाही. हिंदू धर्मशास्त्रामध्ये परत धर्म बदलून पुन्हा इकडं घेणं बिणं फक्त आउट गोईंग, बस निघा पळा चला. अहो, काय महान धर्म आहे तुम्हाला सांगतो. जगामध्ये फक्त भारतातच वाढला, इतर कुठंच नाही. एवढा महान. काय म्हणतात, नेपाळमध्ये गेलो तुम्ही पाहिलं तिथे आहे. अहो, मी आपल्याला सांगत होतो ते असं की शिवाजी महाराज जर परंपरागत अर्थाने हिंदू असते तर मग जेम्स लेनचं हे शीर्षक बरोबर ठरलं असतं. शिवाजी महाराज परंपरागत अर्थाने हिंदू नव्हते याचे असंख्य पुरावे महात्मा फुल्यांपासून लोकांनी दिलेले आहेत. महात्मा फुल्यांनी त्यांच्या पोवाड्यामध्ये दिलेले जे पोवाडे आहेत, बायकोशी विचार विनिमय करता हिंदू धर्मशास्त्रात बसतं काय? आईनं घडवणं बसतं काय? आईला एवढं महत्वाचं स्थान असतं काय? शत्रूच्या सैनिकांना औषध पाणी करणं बसतं काय? भावानंद बहिणीनो, इथपासून शिवाजी महाराजांची 2 पत्र जी आहेत त्यातली काही वाक्य मी वाचून दाखवतो, कारण मला वाचून दाखवल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराज समतावादी आहेत. समतावाद हिंदू धर्मात बसतो काय? उपशाम सर, माझं अत्यंत बेसिक म्हणणं आहे. शिवाजी महाराज जर समतावादी असतील तर ते तथाकथित हिंदू असू शकतात काय? आणि जर ते तथाकथित हिंदू असतील तर ते समतावादी असू शकतात काय? आणि हिंदू धर्मामध्ये समताच नाही हेच तर पुलेन बाबासाहेब पुन्हा पुढे सांगून राहिले आपल्याला. बाबासाहेब बुद्धाकडे का गेले आपल्याला घेऊन? अहो, इथे समता नाही म्हणून तर. समतेच्या शोधात बाबासाहेबांना बुद्धाकडे, म्हणजे जो आपला सगळ्यांचा पितामह, सगळ्या बहुजनांचा माळी साळी तेली कुणबी धनगर आगरी भंडारी सगळ्या दलित आदिवासी भटक्यांचा सगळ्यांचा आपला असलेला त्या मुळाकडे घेऊन गेले बाबासाहेब. चला बुद्धाकडे. भावानंद बहिणीनो, या पार्श्वभूमीवर मी आपल्याला एवढंच विचारीन की हिंदू धर्म जर समतावादी असता तर बुद्धाला अत्तदीप भवकडे घेऊन जाण्याची गरजच कशाला पडली असती? बुद्धाने हा प्रयत्न कशाला केला असता? मी म्हणतोय ते माझं मत म्हणून नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार असताना उत्तर प्रदेश मधला अभ्यासक्रम जो नुकताच बदलण्यात आला मायावतींच्या आधीच्या काळामध्ये, त्या अभ्यासक्रमातले 3 उतारे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मग शिवाजी महाराज हे तथाकथित अर्थाने परंपरागत अर्थाने हिंदू आहेत काय याचा निर्णय आपण लावू शकाल. भावानंद बहिणीनो, अगदी वेळ खूप कमी असल्यामुळे धावत्या पद्धतीने मी हे वाचून दाखवतो. पहिला, काय म्हणतं RSSचा अभ्यासक्रम, काय म्हणतो भाजपचा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश मधला? 2004 सालचं बोलून राहिलो बरं. जुन्या गोष्टी कशाला करता कुणी म्हणेल तर. अभ्यासक्रम म्हणतो भारत हे मानवाच्या उत्पत्तीचं मूळ केंद्र असून मनु हा जगातला पहिला आणि जगातला सर्वश्रेष्ठ एकमेव विचारवंत होता. ही हिंदू धर्माची मान्यता आहे. ही तुम्हाला मान्य आहे काय? ही हिंदू धर्माची मान्यता आहे. पुढचं, मनुस्मृती संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श आणि एकमेव मार्गदर्शक ग्रंथ आहे. हिंदू धर्म, संघ परिवार, भाजप, अभ्यासक्रम उत्तर प्रदेश मधला 2004
जुन्या गोष्टी कशाला शिळ्याकडे लावून आणता कुणीतरी विचारेल म्हणून पुढे गेल्या 2 शतकात लागलेल्या भौतिक आणि रसायनशास्त्रातल्या सगळ्या शोधांचं मूळ हिंदूंच्या वेदामध्ये आहे. आता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वेद म्हणजे भाकड कथांचा संग्रह. महात्मा फुले म्हणतात वेद म्हणजे भेद. अहो वेदामध्ये जर समता असती तर महात्मा फुलेंनी त्याला भेद म्हटलं असतं का? जे भेद पाडतात बाबासाहेब म्हणतात निरर्थक पुस्तकांचा संच, निरर्थक. आणि खरंच आहे तुमच्यापैकी ज्यांनी वेद वाचले असतील, आम्ही अगदी पैसे खर्च करून वाचले हो, फुकट गेले सगळे, फुकट गेले. कुठचंही पुस्तक असं फुकट जात नाही. तुम्हाला सांगतो काहीतरी मिळतं परंतु इतक्या फुकट गोष्टी, इतक्या जसं सत्यनारायणचं पुस्तक विकत घेणं म्हणजे फुकट पैसे घालवणं. त्यात तरी इंसान काही रोमांचक कथा आहेत, जहाज बुडालं वगैरे, वर आलं वगैरे, प्रसाद खाल्ला नाही 100 पोरं मेली, प्रसाद खाल्ला लगेच जागी झाली. काय म्हणजे प्रसाद नाही खाल्ला तर तुम्ही 100 पोरं टरकून टाकणार एकदम, आणि तुम्ही भांडारकरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणार. 100 पोरं फक्त प्रसाद नाही खाल्ला म्हणून आऊट. कलावतीच्या नवऱ्याचं जहाज बुडवून टाकणार, प्रसाद नाही खाल्ला, बुडवलं, खाल्ला आलं वर. भावानंद बहिणीनं पुढचं वाक्य ऐका, हे फार गंभीर वाक्य आहे पुढचं. बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाल्यामुळेच भारतामध्ये गुलामगिरीची सुरुवात झाली. हे अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये उत्तर प्रदेश मधल्या भाजप सरकारने केलेल्या, आणि आता गणिताच्या पुस्तकातलं उदाहरण ऐका. आता इतिहासाची जरा भाषेची पुस्तकं थोडी बाजूला ठेवू, गणिताचं तुम्हाला कल्पना सुद्धा नाही येणार, आणि आली तर आपण 1000 रुपये बक्षीस देऊन टाकू. कसं कल्पना येईल हो गणिताच्या पुस्तकात उपशांतर असं असू शकतं? पहिलीच्या गणिताच्या पुस्तकात उत्तर प्रदेश सरकारनं लिहिलंय भाजपच्या, टिळक जन्मशताब्दी उत्तर प्रदेशामध्ये 8606 गावांमध्ये झाली. पंडित नेहरूंची जन्मशताब्दी 8915 गावांमध्ये झाली. आणि परमपूज्य महामानव डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मात्र 1,36,655 गावांमध्ये झाला. तर कोणत्या महापुरुषाचा समारंभ सर्वाधिक ठिकाणी झाला, यावरून सर्वात लोकप्रिय महापुरुष कोण आहे ते ओळखा बरे. हे गणिताच्या पुस्तकात. भावानंद बहिणीनो तिन्ही उदाहरणं बामणांचीच आहेत. पुन्हा म्हणजे हे सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी किंवा टीकेकरांच्या माहितीसाठी. हे टिळक, तिथं सुद्धा लोकमान्य टिळक नाहीत बरं, टिळक जन्मशताब्दी. पंडित नेहरू आहेत, आणि तिसरा म्हणजे तिघही बामणच, पण त्यात सुद्धा परमपूज्य महामानव डॉक्टर हेडगेवार यांच्या, टिळकांच्या, नेहरूंच्या आणि यांच्या फरक आपल्या लक्षात येईल. भावानंद बहिणीनं ह्या साऱ्या पार्श्वभूमीवरचे निकष लावल्याच्या नंतर शिवाजी महाराज असे हिंदू होते काय? मग जेम्स लेन हा जो त्यांचा सुपारी घेतलेला एजंट आहे, तो जेव्हा शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक लिहितो, तेव्हा त्याच्या शीर्षकापासूनच आता तुम्हाला सांगतो, मेधा पाटकरांच्या आंदोलन नावाच्या मासिकामध्ये फेब्रुवारीच्या अंकामध्ये जे संपादकीय आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की जेम्स लेनचं पुस्तक वाईट नाहीच आहे. मुळी जेम्स लेनचं पुस्तक वाईट नाही असं म्हणणारी फार कमी माणसं भारतात आहेत. 5 जानेवारी नंतर तर आणखीनच कमी आहे. पण त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी एक जे म्हणतात मी बंदी घालणार नाही, राष्ट्रीय चर्चा करा. बघा, शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या बद्दलची राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे म्हणून जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी नाही. जर का आंदोलन असं म्हणत असेल, पाटकरांनी स्वतः लिहिलं असेल संपादकीय असं मी मानत नाही, पण त्यांनी खुलासा केला पाहिजे कुणी लिहिलंय ते. त्यांनी असं लिहिलंय की जेम्स लेननी साक्षेपी जनवादी खरा शिवाजी लोकांच्या पुढे आणलेला आहे. म्हणजे जेम्स लेनच्या आधी बाकीच्यांनी काही झक मारली काय? बाकी कोणी शिवाजीवर काम केलं नाही काय? म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं तर मामा देशमुखांपासून मेंदळ्यांपर्यंत सगळ्यांनी काय केलं? पण आंदोलनाचं म्हणतात. आणि पुढे साधना. मी जरा पुरोगामी कुटुंबातली उदाहरणं घेतोय. संघाबद्दल भरपूर बोलता येईल. समाजवादी विचाराचं नरेंद्र दाभोळकरांसारखा अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रवक्ता, मेधा पाटकर आदिवासींच्या प्रवक्त्या. बघा, जनआंदोलन, भाषा जनआंदोलनाची
पण जातीचं आलं की माणसं कशी, थोडं खरवडलं की कसं यांच्यातलं बाहेर पडतं. काय टिंगल आहे साधनेच्या अलीकडच्या अंकामध्ये. देशपांडे नावाच्या एका माणसाने लिहिलंय म्हणे, शिवाजीचं नाव घ्यायलाच बंदी घालून टाका म्हणे, नाव घेताना सुद्धा काहीतरी चुकलं तर आमची घरं जाळतील. शिवाजी महाराज हा असा टवाळीचा विषय, शिवाजी महाराज हा इतका या पातळीवरचा विषय. भावांनो बहिणींनो, मी आपल्याला नम्रपणाने एवढंच सांगतो की केतकर आमचे मित्र आहेत. केतकर हे संघ परिवाराच्या विरुद्ध लढत असतात आणि म्हणून कुमार केतकरांबद्दल त्या मुद्द्याच्या पुरता मला अत्यंत आदर आहे. मी जाहीरपणानं स्पष्टपणानं बोलतो, अगदी काही मला याच्यामध्ये दडवून ठेवण्यासारखं वाटत नाही. कुमार केतकरांच्या अनेक मतांशी मी अजिबात सहमत नाही. विशेषतः मंडल आयोग म्हणलं की ते जे थैथयाट करायला लागतात, जे झिंज्या ओढायला लागतात एकदम, ते मला अजिबात मान्य नाहीये. पण तरीही संघ परिवाराच्या बद्दल, भाजपच्या बद्दल त्यांची जी लढाई आहे, ते जे लिहितात ते अत्यंत कणखर लिहितात. एवढ्या पुरता आमचा त्यांना सहकार्य, पाठिंबा आणि जरूर त्यांच्या बरोबर आम्ही आहोत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये जसं मृणाल दाभोळकर किंवा आंदोलनाच्या बाबतीमध्ये जसं वेदा पाटकर, काही मुद्द्यांपुरतं आपलं असू शकतं. आता केतकर मनुस्मृतीचे समर्थक आहेत असं कुणी म्हणेल का? अजिबात म्हणणार नाही. कारण मनुस्मृतीचं समर्थन केतकरांच्या कल्पनेत सुद्धा येणार नाही असं पुरोगामी सगळे मानतील. आता मी तुम्हाला पुढचा धक्कादायक पुरावा सांगतो तो असा, भावांनो बहिणींनो, मी अत्यंत जबाबदारीनं बोलणारा कार्यकर्ता आहे आणि पुराव्याशिवाय अजिबात बोलायचं नाही अशी आपली पद्धत आहे. आणि आय स्टँड फॉर इट. मी जे बोललो त्यातल्या शब्दांना मी कायम जबाबदार असतो, कायम जबाबदार असतो. आणि प्रदीप ढोबळे इथे नाही आहेत, ते म्हणाले मगाशी की काही लोक बोलतात एक आणि लिहितात एक. मी खुलासा म्हणून आपल्याला सांगतो, होय, ब्राह्मणी वर्तमानपत्रात मी लेख लिहिलेले आहेत, त्यांनी ते प्रसिद्ध केलेले आहेत, परंतु मी जे बोलतो तेच लिहितो. तरी ते का प्रसिद्ध करतात याचा खुलासा त्यांना तुम्ही विचारा, त्याची माहिती त्यांच्याकडनं घ्या. परंतु मला आपल्याला सांगायला पाहिजे की सगळेच अशा पद्धतीने तुम्ही मोजायला मापायला लागलात तर लोकसत्तेमध्ये शाहू महाराजांची जयंती साजरी करा असं मीच लिहिलं पहिल्यांदा. महाराष्ट्रामध्ये शाहूंची जयंती सार्वजनिकरित्या आणि ग्रामपंचायतीपासून मंत्रालयाकडे सगळीकडे झाली पाहिजे अशी मागणी आंबेडकरवादी, फुलेवादी हरी नरकेने केली. याचा मला अभिमानच आहे. शासनाने ती मान्य केली, रामकृष्ण मोऱ्यांपासून सगळ्यांनी ती मान्य केली आणि जी आर काढले. मी वैयक्तिक कौतुक सांगण्यासाठी सांगत नाही, मी एवढंच सांगतो की ज्या शाहू महाराजांनी महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत पहिल्यांदा केलं, ज्या शाहू महाराजांनी आपल्या जन्मदिवसाची, वाढदिवसाची भेट म्हणून 50% राखीव जागा ठेवल्या, त्या शाहू महाराजांची जयंती शाळांमध्ये साजरीच होत नव्हती. 26 जुलैला जयंती आणि 1 ऑगस्टला टिळकांची पुण्यतिथी असते. टिळकांनी प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीला आणि सार्वत्रिकरणाला विरोध केला होता. म्हणजे ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि सार्वत्रिक करायला विरोध केला त्यांची 1 ऑगस्टची पुण्यतिथी सगळ्या शाळांमध्ये, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फल उचलणार नाही, मी छडी घेणार नाही, मी फेस्टिवल ऑफ टर्फल्स म्हणतो याला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत उपोषण सर, 1 ऑगस्टला फेस्टिवल ऑफ टर्फल सगळीकडे. टिळक ज्यांनी प्राथमिक शिक्षणाला, पुन्हा ऐकून ठेवा, सक्तीचा आणि सार्वत्रिक करायला विरोध केला आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या मुलीने भाषण केलं असं केसरीतच छापून आलंय. मी सगळे पुरावे केसरीतलेच देणार तुम्हाला, वस्तुस्थितीचे जे आहेत ते. भावांनो बहिणीनो, मी सांगत होतो ते असं की दोष असा आमचा होता की आम्ही शाहूंची जयंती करत नव्हतो, टिळकांची मात्र पुण्यतिथी करत होतो आणि म्हणून शाहूंची जयंती करावी अशा प्रकारचा आग्रह धरला आणि तो मान्य झाला तर मला आनंदच आहे. मला काही त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं नाही. उलट सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित झाला याच्याबद्दल निश्चितपणाने आनंदाने अभिमान. होय, आम्ही शाहूवादी आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आहोत. भावांनो बहिणींनो, ही भूमिका सांगत असताना वैयक्तिक कौतुकाचा म्हणून मी सांगत नव्हतो. मी म्हणालो असं की कुमार केतकर मनुस्मृतीचे थेट समर्थक आहेत असं कुणीही म्हणणार नाही. पण कुमार केतकरांनी कालच 7.5 लाख रुपयाचा चेक भांडारकर संस्थेला दिला असं लोकसत्तेत आज पहिल्या पानावर छापलेलं आहे. आता भांडारकर संस्थेबद्दल मी पुण्याचा असल्यामुळे आणि भांडारकर संस्थेत अनेक वर्ष जाऊन बसत असल्यामुळे, भांडारकर संस्थेतले अनेक संदर्भ ग्रंथ वापरत असल्यामुळे भांडारकर संस्थेबद्दल मी तुम्हाला जे सांगणार आहे ते काय आहे. पुरावा क्रमांक 1, भांडारकर संस्थेच्या ज्या सरोजा भाटेंच्या हातामध्ये कुमार केतकरांनी चेक दिला, त्या सरोजा भाटे या पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या. त्या रिटायर झालेल्या आहेत तिथनं. त्या प्रमुख असताना त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परामर्श नावाच्या त्रैमासिकामध्ये, तत्वज्ञान विभाग परामर्श नावाचं मासिक, त्रैमासिक छापत असतं. मी काय म्हणतो नीट आहे का? पुणे विद्यापीठाच्या परामर्श नावाच्या अधिकृत प्रकाशनामध्ये या सरोजा भाटेंनी
मनुस्मृतीचं उघड समर्थन केलेलं आहे. त्यांनी मनुस्मृती हा सर्वश्रेष्ठ आदर्श, एकमेव आदर्श ग्रंथ अशा प्रकारची भूमिका पुणे विद्यापीठाच्या मासिकात घेतलेली आहे. आणखीन वाचायचं असलं तर आह साळुंखे यांचं मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हे पुस्तक वाचा. मला वेळ असती तर मी अजून अर्ध्या तासामध्ये सरोजा भाटेंचा सगळा पंचनामा तुमच्या समोर ठेवलाच असता. भावानंद बहिणीनो, मी आपल्याला नम्रपणाने एवढंच सांगतो की हे 7.5 लाख रुपये मनुस्मृतीच्या प्रचारार्थ खर्च होणार आहेत, मनुवादाच्या प्रचारार्थ खर्च होणार आहेत. कारण भांडारकर संस्थेवर हल्ला झाला तर भांडारकर संस्थेची जी कपाटं फुटली, काचा फुटल्या, काय फाटलं तुटलं, 1 कोटी रुपयाचा विमा त्यांचा आहे. त्यांचं नुकसान भरून त्यांना मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र सरकारने 10 लाख दिलेत, पुणे महापालिकेने 10 लाख दिलेत, पिंपरी चिंचवडने 10 लाख दिलेत, माशेळकरांनी काही दिलेत, सकाळने काही दिलेत, लोकसत्ताने काही दिलेत. आता तुमच्या माहितीसाठी मला हे सांगू द्या की अहो, भांडारकर संस्थेच्या या सरोजा भाटेंनीच लिहिलंय हो की रिक्षावाल्याला भांडारकर रस्ता माहित असतो पण भांडारकर इन्स्टिट्यूट माहित नसते. त्याचं कारण काय माहितीये? रिक्षावाल्याच्या जीवनात हे भांडारकर संस्थेचं योगदान आहे. आपण नीट समजून घ्या मी काय म्हणतोय ते. भांडारकर संस्थेमध्ये कोण विश्वस्त आहेत? अर्जुन वाडकर, लीला अर्जुन वाडकर. मी ओळखतो यांना, कारण माझ्या मैत्रिणीच्या मामी आहेत त्या. शाळेपासून मी त्यांच्या घरी जाणारा येणारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर समर्थक असलेला परिवार, कट्टर समर्थन करणारी मंडळी कोण आहेत या संस्थेमध्ये? या संस्थेमध्ये असलेले वाल मंजुळ असतील, बहुलकर असतील, सरोजा भाटे असतील, अर्जुन वाडकर असतील, मोग धडपळे असतील, ही सगळी RSSची माणसं आहेत आणि ही मनुस्मृतीची प्रचारक आहेत, मनुवादाची समर्थक आहेत आणि त्यांना कुमार केतकर 7.5 लाख रुपये नेऊन देत आहेत. आपण नीट समजून घ्या कशासाठी मदत करताय तुम्ही. कोण मदत करावी पण लायकीची असेल तर, सत्पात्री दान असं म्हटलेलं आपल्याकडे, त्याचा योग्य उपयोग होणार असेल तर. भावानंद बहिणीने नीट समजून घ्या. हल्ला काय झाला? म्हणाले पोरांनी ग्रंथ फाडले, हस्तलिखित दुर्मिळ नष्ट केली. माहितीसाठी सांगतो, एकही दुर्मिळ हस्तलिखित नष्ट करण्यात आलेलं नाही. फक्त भारतामध्ये या प्रकरणानंतर एकच हस्तलिखित नष्ट केलेलं आहे, नष्ट झालेलं आहे आणि ते गजानन भास्कर मेंदळे यांनी लिहिलेल्या शिवचरित्राचं त्यांनीच नष्ट केलेलं हस्तलिखित हा एकमेव पुरावा आहे. एकमेव पुरावा, एकच हस्तलिखित नष्ट झालंय, ते गजानन भास्कर मेंदळे यांनी स्वतःच नष्ट केलंय, स्वतः लिहिलेलं. बाकी कुठलंही हस्तलिखित या प्रकरणात नष्ट झालेलं नाही. अहो, किती खोटं लिहावं वर्तमानपत्रांनी. सकाळ लोकसत्ता यांनी तर एवढी आघाडी उघडली, मग तिथे येऊन कोण रडतंय काय आणि कोण काय म्हणतंय काय आणि कसा धक्का बसलाय काय, इतकी भडक वर्णनं, इतकं भीषण चित्रण आणि इतकी पानं. मी आपल्याला नम्रपणाने एवढंच सांगतो की अहो, जे कधी भांडारकर इन्स्टिट्यूटकडे आयुष्यात फिरकले नाही तो त्यांनी चमकून घेतलं या प्रकाशात. तेवढंच ज्ञान प्रकाशात चला नाव येतंय, 11 रुपये दिले तरी नाव छापून येतंय चला पहिल्या पानावर. मला सांगतो वाईट काय वाटतं माहिती का? अरे पारध्यांवर हल्ला झाला, पारध्यांना उद्ध्वस्त केलं गेलं, टाकला